मास्तर मांडीवर बंदूक घेऊन बसले होते. एक क्रांतिकारी पुढारी संग्राम समितीचा एक नवीन संदेश घेऊन आला होता. तो आपली लढाई उग्र कशी करावी हे सांगत होता आणि मास्तर गंभीर होऊन ऐकत होते. तो नेता म्हणाला, आधुनिक सुरुंगाची सोय आहे. तेव्हा आता आपण सरकारला सुरुंगानं हैराण केलं पाहिजे, म्हणजे आगगाडी उडवली पाहिजे, सर्व पूल उद्ध्वस्त केले पाहिजेत, तरच हे सरकार पळ काढेल. हे मला मान्य आहे, मास्तर म्हणाले. आगगाडी उडवून आपण आपल्या लोकांचे प्राण घेणे बरे नाही. आपली लढाई तीव्र करण्याचा हा मार्गही बरोबर नाही. या प्रश्नावर मतभेद होऊन ती सभा मोडली. सर्व बंडवाले मास्तराच्या मताशी सहमत झाले. मास्तर आणि त्यांच्या मित्रांनी सातारा जिल्ह्यात नाकी बसवली होती. कित्येक गावात ग्रामराज्य स्थापिले होते आणि सरकारची सत्ता संपुष्टात केली होती. मग आगगाड्यांना सुरुंग लावण्याची आवश्यकता नव्हती. तो कार्तिक महिना होता. शिवारात सुगीला आरंभ झाला होता. रानं उघडी पडत होती. सुगीचे दिवस म्हणून डोंबारी, डबरी, दांगट, माकडवाले, सापगारुडी आणि दरवेशी यांच्या हातापायांना विसावा नव्हता. ते प्रत्येक शेतावर जाऊन भीक मागत होते. त्यात गोसावीही हिंडत होते. अगदी नव्या चेहऱ्याची नवी माणसं सर्वत्र दिसत होती. आणि त्या भिकाऱ्यात सरकारने आपले हेर पेरले होते. ते हेर आणि CID पोलीस अनेक सोंग घेऊन मास्तरनी त्यांचे लोक त्यांच्या हालचालीची माहिती काढत होते. रानातली उभी पिकं निघाल्यामुळं मास्तर डोंगराकडे सरकले होते. त्यांनी एका उंच कपारीत आपला तळ दिला होता. त्या कपारीच्या खाली दरडीवरून एक लहानशी पाऊलवाट गावाकडे गेली होती आणि त्या वाटेने काही भिकारी ये जा करीत होते. एक गोसावी त्या दरडीवरून रोज येत होता. जाता जाता तो हळूच वरच्या कपारीत पाहत होता. त्याचा मास्तरांना संशय आला. सयाजीनं त्याला अटक केली आणि मास्तरापुढे उभा केला. कोण तू? मास्तरांनी भुया चढून विचारलं. मी गोसावी हाय. गोसावी हात जोडून मटकन खाली बसला. इकडे कुठं गेला होतास? मास्तरांनी प्रश्न केला. या मुलखात सुगी लागलीये सरकार, गोसावी नम्रपणे म्हणाला. आम्ही भिकारी लोक. आम्ही 4 गावात पायपीट केली तरच आमचं पोट भरणार. बसून कसं चालणार? हा असं सांगणार नाही, संभाजी मध्येच म्हणाला. याचं पाय बांधून याला झाडाला टांगूया. एकटाच गोसावी थरथर कापू लागला, रडू लागला. नि मग मास्तरांना त्याची दया आली. जाऊ दे त्याला, मास्तर बोलले. नि गोसाव्यानं त्यांच्या पायावर डोकं ठेवून वाट धरली. 2 दिवस गेले. दुपार झाली होती. डोंगरी दुनिया गजबजली होती. त्या किर्र झाडीत पाखरांनी कलकलाट केला होता. एका मोठ्या करवंदी जाळीत मास्तर शांत पडले होते. ते एकटेच सयाजीची वाट पाहत होते. सयाजी जेवण आणायला गावात गेला होता. तो आला की जेवायचं आणि दुसरीकडे जाऊन विश्रांती घ्यायची, असा मास्तरांनी बेत केला होता. परंतु भलतच झालं. एकाएकी डोंगराला वेढा पडला. पोलिसांनी फरा धरला होता आणि ते बंदुका घेऊन ती काढत येत होते. मास्तरांना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी चपळाई केली. त्यांनी चौफेर धावून वेढ्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करून पाहिला, पण ते संपूर्ण वेढले गेले होते, कोंडले होते आणि बंदुका त्यांचा डाव घेत त्यांच्याकडे सरकत होते. ते मृत्यूच्या जबड्यात सापडले होते. आत्ता वेढ्यातून बाहेर पडण्याची निष्फळ धडपड करून काहीच होणार नाही. आता लढलेच पाहिजे, असा विचार करून मास्तरांनी एका मोठ्या दगडाचा आडोसा घेऊन बंदूक लोड केली आणि पहिली गोळी झाडली. तिचा आवाज डोंगरात घुमला. पाखरं भेदरून मुकी झाली. बंदुकीच्या धडाक्यात मीही सावध आहे, असं मास्तरांनी पोलिसांना कळवलं. आणि पटापट पोलिसांनी मोर्चे घेऊन बंदुका सरळ केल्या. आणि मग दोन्ही बाजूनी बंदुका गरजू लागल्या. आग ओकू लागल्या आणि झुंजेला आरंभ झाला. मास्तर एकटे होते. ते चौफेर गोळ्या झाडीत होते आणि स्वतःचा बचावही करत होते. त्या भडीमारानं डोंगर हादरत होता, दुमदुमत होता.
पोलीस इंच इंच पुढे सरकत होते. ते 300 होते. त्यांच्याकडे भरपूर दारुगोळा होता आणि मास्तराकडे मोजकीच काडतुस होती. ती क्षणोक्षणी कमी कमी होत होती आणि मास्तर मनात खचत होते. आता पुढं काय, हा एकच प्रश्न त्यांच्या डोक्यात नाचत होता. त्यांना त्यांचा मृत्यू दिसत होता. तो लहान काडतुसाच्या रूपानं पुढं पुढे येत होता. अगदी ओरडत ओरडत वाट चालत होता. त्या भयान मृत्यूला आता मास्तराचा प्राण हवा होता. तो घेऊनच तो मृत्यू शांत होणार होता. आता मास्तर त्याला चकू शकत नव्हते. त्यांचे सर्व मार्ग मरणाने व्यापले होते. मास्तर लढत होते. त्यांची बंदूक कडा कोसळावा तद्वत दणदणत होती. पण त्यांची काडतुस एक एक करून पळ काढीत होती. घडोघडी मास्तर आपलं काडतूस मोजित होते. त्यांचा आत्मा कळवळत होता. काय करायचं ते स्वतःलाच विचारित होते. अखेर जे व्हायचं तेच झालं. मास्तरांच्या काडतुसाची माळ रिकामी होऊन बंदूक बंद पडली आणि ते शांत बसले. मृत्यूला समोर जायचे असा त्यांनी विचार केला. मास्तराची बंदूक बंद पडताच पोलिसांना चेव आला. त्यांनी आपला नेट वाढवला, वेग वाढवला आणि मास्तरावर शेकडो बंदुका रोखल्या. मास्तर कैद झाले. त्यांची खटपट संपली. वाघ सापळ्यात सापडला. मास्तर पकडले गेले. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. ती ऐकून तो खरा दणाणला. माणसं हळहळली. सरकारला आनंद झाला. काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बढत्या दिसू लागल्या आणि संभापुरात मालनच्या मस्तकावर आकाश कोसळले. ती वेडी पिशी होऊन आक्रोश करत होती. तिचे हृदय उद्ध्वस्त झाले होते. सर्व आशा नष्ट झाल्या होत्या. तिच्या सभोवती घोर अंधार दाटला होता. मास्तरांना निश्चित फाशीची शिक्षा होणार अशी तिची खात्री झाली होती. ती जेवत नव्हती. ती अन्नाचा कण घेत नव्हती. फक्त रडत होती. आता रडून काही होणार नाही असं अंताजीराव खेकसत होते आणि माझ्या मालनचं वाईट झालं असं म्हणून मालनची आई रडत होती. घरातील वातावरण ढगाळ होतं. आईबाप मास्तरांना दोषी ठरवित होते आणि ते ऐकून मालनला वर्मी बाण लागत होता. मास्तरांचा खटला 3 महिने चालला आणि त्यांना 40 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा झाली. इंग्रज सरकार त्यांना फासावरच चढवणार होते, पण साक्षीदार मिळाले नाहीत म्हणून ते वाचले. मास्तर शिक्षा भोगत होते आणि 15 दिवसांनी मालन येऊन त्यांची भेट घेत होती आणि मी काय करू हा एकच प्रश्न त्यांना विचारत होते. ती हैराण झाली होती. तीही एक शिक्षिका होती. ती आयुष्याचा विचार करीत होती. तो 17व्या वर्षी घरी येईल आणि मी त्यावेळी 60 वर्षाची असेल. मी नित्य यांची गाठ तिरडीवरच पडणार. त्यांना दिसत नसणार आणि माझी मान हलत असणार आणि 2 मढी एकाच वाटेवर भेटणार. आणि मास्तरही तोच विचार करीत होते. तेही आयुष्यातली वर्षाची वजाबाकी करत होते आणि दर 15 दिवसांनी मालन येऊन मी काय करू हा एकच प्रश्न त्यांना विचारित होते. आणि तो प्रश्न ऐकून मास्तर निरुत्तर होऊन मी पुढील भेटीत उत्तर देईन असं म्हणून वेळ काढत होते. आणि मग 15 दिवस ते त्या एकाच प्रश्नाचं उत्तर काय द्यावं याचा विचार करीत होते. नि भरकन ते दिवस जात होते. मालनच्या घरची माणसं म्हणत होती की आता मास्तर सुटून येणार नाही. तू आपलं पहा, आपला विचार कर आणि तूही 40 वर्ष कशी जगणार. तो 17व्या वर्षी घरी येईल आणि त्यावेळी तुझं वय 60 वर्षाचं असणार. मग तुम्ही दोघं कसला संसार करणार. आणि मालन ते ऐकून हादरत होती आणि पुन्हा पुन्हा जाऊन मास्तरांना विचारित होती की मी काय करू आणि पुढील तारखेला पुढील भेटीत मी तुला सांगेन असं मास्तर तिला सांगत होते. पण ते उत्तर देऊ शकत नव्हते. ते मनात झुरत होते, खंगत होते. 4 वर्ष तशीच गेली. मालनला दिवस कंठणे कठीण झाले. ती हैराण झाली. घरी आईबापांनी तिला धारेवर धरली आणि एके दिवशी ती मास्तरांना भेटली आणि तिने विचारलं मी काय करू. तेव्हा मास्तर म्हणाले, मालन, मी या तुरुंगातून जिवंत बाहेर पडणार नाही.
मी आजारी आहे. तू नवीन घरोबा कर आणि संसार कर. मी आत्ताच मरणार आहे. मालन काहीच बोलली नाही. ती गुमानं परत गेली आणि 2च दिवसात मास्तरांचं पत्र सासरे अंताजीराव यांच्या नावे आलं. माननीय सासरे, यास सविनय विनंती विषयक. मी सुटून येईन अशी मला आशा नाही. मी या तुरुंगात मरणार आहे, म्हणून तुम्ही मालनला दुसरा घरोबा करून दे. आता माझी वाट पाहू नये. हे पत्र मिळताच मालनच्या वडिलांनी धावपळ करून मालनचं दुसरं लग्न उरकून घेतलं आणि 13व्या दिवशी काँग्रेसचं नवं मंत्रिमंडळ सत्तारूढ झालं आणि त्यांनी सर्व राजबंदी सोडावे असा पहिला हुकूम काढला. त्या हुकमानुसार सर्व राजबंदी सुटली. त्यात मास्तरही सुटले. गावोगाव राजबंदीच्या मिरवणुका निघू लागल्या. मास्तर तुरुंगातून सुटून निघाले. कुठं जायचं हेच त्यांना कळत नव्हतं. ते चालत होते. राजबंदी सुटले हे कळताच लोक गावोगाव आपापल्या गावच्या वेशीवर तोरणं बांधित होते, आरास करीत होते आणि मास्तर आपल्या सहकार्यासह चालत होते. एका गावात ते शिरले आणि चालू लागले. लोकांनी दुतर्फा गर्दी केली होती. लहान मुले आणि स्त्रिया यांचे थवेच्या थवे राजबंद्यांना पाहत होते. मालन आपल्या नव्या घरापुढे उभी होती. ती पाहत होती. तिचे डोळे भरले होते आणि ती मास्तरांना पाहत होती. मास्तर आले आणि पुढे चालू लागले आणि मालन रडू लागली. तिच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली. मास्तर त्या अश्रूत बुडाले आणि पुढे चालू लागले.